10 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला काटकसरीचे उपाय सांगितले. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं मोदींनी आवाहन केल्यानंतर नेते, मुख्यमंत्री गाड्यांचा ताफा कमी करताना, चारचाकीच्या जागी दुचाकीवर जाताना, तर काही नेते चालत जाताना दिसले. त्याचे रील्स व्हायरल झाले आणि चर्चा झाली. पण महागाईच्या झळा या सर्वसामान्यांनाच बसतायत. ज्यांच्याकडे एकही गाडी नाही त्यांच्याच खिशावर आता ताण पडणार आहे. पेट्रोल डिझेलचे भाव आता 3 रुपयांनी वाढलेत. ही दरवाढ धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. घाऊक आणि किरकोळ महागाईने सुद्धा गेल्या काही महिन्यातला उच्चांक गाठलाय. यामुळं अर्थतज्ज्ञांपासून सगळेच जण ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात यापेक्षा मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा शक्यता वर्तवत आहेत. पंतप्रधान संकट टाळण्यासाठी उपाय सांगतायत, पण जगणंच महाग झालं तर ते सुद्धा सोडून द्यायचं का, असा प्रश्न आता देशातल्या सामान्य माणसाला पडलाय. महागाईचा मोठा बॉम्ब फुटण्याची भीती का व्यक्त केली जाते? या महागाईची कोणती कारणं अर्थतज्ज्ञांनी सांगितली आहेत आणि याचे परिणाम काय होऊ शकतात, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर वाढणार याचे अंदाज वर्तवले जात होते. अखेर शुक्रवारी केंद्र सरकारनं ही दरवाढ केली. शुक्रवारपासून पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग झालंय. CNG सुद्धा 2 रुपयांनी महाग झालंय. गेले 4 वर्ष स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात आता ही वाढ झाली आहे. एप्रिल 2022 पासून इंधन दरवाढ झाली नव्हती, पण आता दर वाढवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या दरवाढीचे संकेत दिले होते. गेल्या 4 वर्षात देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवलेल्या नाहीत, पण पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे आता तेवढ्याच दरात पेट्रोल डिझेल विकणं कंपन्यांना कठीण जाते. यामुळेच कंपन्यांचा मोठा तोटा होत असून हा तोटा कंपन्या किती काळ सहन करू शकतील हा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागेल असं पुरी यांनी सांगितलं होतं. त्यामुळे पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ होणार हे अपेक्षितच होतं. काही रिपोर्ट्सनुसार इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या देशातल्या तिन्ही तेल कंपन्यांना आता जास्त दरात कच्चं तेल खरेदी करावं लागतंय. सध्या $100 ते $102 प्रति बॅरल पर्यंत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. पण पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असल्यामुळं या कंपन्यांना दररोज 1,600 कोटींच्या नुकसानाचा फटका सहन करावा लागतोय. ही परिस्थिती कायम राहिली तर या कंपन्यांना सर्व्हाइव्ह करणं कठीण होईल. म्हणून पेट्रोल डिझेलचे दर वाढवल्याचं सांगितलं जात आहे. आता 4 वर्षांनी 3 रुपयांची दरवाढ ही किरकोळ वाटत असली तरी इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आता या कंपन्यांना तोटा होत असला तरी ज्यावेळी कच्च्या तेलाचे भाव हे $60 ते $65 प्रति बॅरल पर्यंत कमी झाले होते, तेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव हे कमी झाले नाहीत. त्यामुळे त्या काळात या कंपन्यांचा नफाच झाला. आता मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या आधी सरकारनं पेट्रोल डिझेलचे भाव 2 रुपयांनी कमी केले होते. मग निवडणुकीच्या आधी जर भाव कमी करणं शक्य होतं, मग इतर वेळी ते का केलं नाही असाही सवाल केला जातोय. तर आगामी काळात पेट्रोल 18 तर डिझेल 25 रुपयांनी महागणार असल्याची भीती सुद्धा काही संस्था आणि अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आता पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ झाल्यामुळे त्याचा कसा परिणाम होऊ शकतो ते बघूयात. याचा ताबडतोब इम्पॅक्ट हा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढण्यावर होणार आहे. रिक्षा, टॅक्सीचा प्रवास आता महाग होऊ शकतो असंच सांगितलं जात आहे. तर डिझेलच्या दरवाढीमुळे प्रायव्हेट बसेस, कॅब्स यांचेही दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. तर या महागाईच्या झळा स्वयंपाकघरापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रान्सपोर्टेशनवर होणारा खर्च सुद्धा वाढणार आहे. यामुळे भाज्या, फळं, दूध, इतर किराणा सामान महागण्याची शक्यता आहे. अमूल आणि मदर डेअरीकडून दुधाच्या दरांमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे आता इतर कंपन्या सुद्धा दर वाढवू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय. याशिवाय ऑनलाईन फूड डिलिव्हरी, ई-कॉमर्स सर्व्हिसेस डिलिव्हरी चार्जेस वाढवण्याची किंवा डिस्काउंट कमी करण्याची शक्यता आहे. हे झाले पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे होणारे परिणाम. पण आता घाऊक आणि किरकोळ बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणावर महागाई झाली आहे. घाऊक म्हणजेच होलसेल प्राइस इंडेक्स 8.3% वाढलाय. ही महागाई गेल्या 42 महिन्यातली सगळ्यात मोठी महागाई आहे. मार्चमध्ये या महागाईचा दर हा 3.88% इतका होता. तो एप्रिलमध्ये तब्बल 4% वाढलाय. जेव्हा कच्चं तेल, पेट्रोल, डिझेल, वीज यांच्या किमती वाढतात तेव्हा घाऊक महागाई वाढतेच. त्यामुळं घाऊक बाजारातल्या वस्तू सुद्धा महाग होण्याची शक्यता आहे. फक्त घाऊक बाजारच नाही तर रिटेल मार्केटचा CPI म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मार्चमध्ये CPI 3.40% इतका होता. तो वाढून एप्रिलमध्ये 3.48% इतका झालाय. ही 13 महिन्यातली मोठी महागाई आहे. आता या महागाईचा दर हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या आधीच आहे. त्यामुळे आता मे महिन्यात हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच
अगदी रोजच्या व्यापारातल्या वस्तू सुद्धा महाग होण्याची भीती व्यक्त केली जाते। मोदींनी सोनं चांदी खरेदी करू नका असं सांगितलं, पण आता लगेचच सोन्या चांदीवरचं आयात शुल्क वाढून 6% 15% करण्यात आलं। त्यामुळे आधीच गगनाला भिडलेले सोने चांदीचे भाव आता आणखीनच वाढणार आहे। त्यामुळे सोनं चांदी खरेदी न करण्यासाठी काटकसरीची सोय सरकारनेच हे दर वाढवून केल्याचं म्हटलं जात आहे। पण सोनं चांदी खरेदी केल्याशिवाय आपण जगू शकत नाही असं नाही, पण दूध, रोजच्या वस्तू जर महाग झाल्या तर करायचं काय? आता रोज जेवण बनवण्यासाठी लागणारा पदार्थ म्हणजे खाद्यतेल, खाद्यतेलांचे दर सुद्धा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार खाद्यतेलाचा भडका उडण्याचे संकेत देण्यात आलेत। पाम तेल उत्पादक देशांच्या बायोडिझेल धोरणामुळे जागतिक पातळीवर खाद्यतेलाची उपलब्धता कमी झाली आहे। द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून होणारी सागरी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे खाद्यतेल वाहतुकीला जहाजे मिळत नाहीयेत। त्यामुळेच युद्धानंतर आजपर्यंत किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर सरासरी 10 ते 15 रुपये प्रति किलोने वाढलेत। केंद्र सरकारने सकारात्मक हस्तक्षेप न केल्यास आणखी प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी दरवाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते। आखाती युद्ध सुरू होण्याआधी म्हणजेच 27 फेब्रुवारीच्या तुलनेत आजची स्थिती बघता रिफाइंड पामतेल आयात खर्च प्रति टन $120 प्रति टनानं वाढून $1123 इतका झालाय। कच्च्या पामतेलाचा आयात खर्च $105 न वाढून $1255 झालाय। कच्च्या सोयाबीन तेलाचा आयात खर्च $80 न वाढून $1310 झालाय। कच्च्या सूर्यफूल तेलाचा आयात खर्च $1400 वर स्थिर आहे। युद्ध सुरू झाल्यानंतर आयात खर्चात प्रति टन सरासरी $100 ने वाढ झाली आहे। खाद्यतेल वाहतुकीवरील विमा खर्चातही वाढ झाली आहे। अर्जेंटिनातून आयात होणाऱ्या तेलावर युद्धापूर्वी प्रति टन $70 ते $75 विमा आकारला जात होता, तो सध्या $140 ते $145 वर गेलाय। रशियातून होणाऱ्या आयातीवर सरासरी $55 विमा घेतला जात होता, तो आता $90 ते $95 झालाय। मलेशिया आणि इंडोनेशियातून होणाऱ्या आयातीवर $40 विमा घेतला जात होता, तो $55 प्रति टन इतका घेतला जातोय। त्यामुळे खाद्यतेलांचे भाव आधीच वाढलेत, ते आता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे याच सरकारनं लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची मागणी होते। आता या महागाईबाबत अर्थतज्ञांनी सुद्धा काही अंदाज वर्तवलेत। आरबीआयचे माजी गव्हर्नर बी सुब्बाराव यांनी याबाबत केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे। जेव्हा महागाई वाढत जाते तेव्हा लोक याला सरावतात आणि मागण्या कमी करायला लागतात। त्यामुळे आता जो सप्लाय शॉक आहे तो नंतर डिमांड शॉकमध्ये बदलू शकतो, असं सुब्बाराव यांचं मत आहे। महागाई डिमांड आणि सप्लाय यावर अवलंबून असते। सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी बिघडली तर महागाई होते, किंवा मागणी जास्त झाली तरी सुद्धा महागाई होतेच। सध्याची महागाई ही पुरवठ्यामुळे होणारी आहे। कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे ही महागाई झाली आहे। पण जर ही महागाई होत राहिली तर सप्लाय चेन मधले तळाचे स्तर म्हणजेच घाऊक विक्रेते, दुकानदार हे सतत महागाई होत असेल तर वस्तूंच्या किमती वाढवतच राहतात। त्यामुळे सप्लाय चेन जरी सुरळीत झाली तरी ही महागाई सतत वाढत राहते। यामुळेच युद्ध थांबल्यावर सुद्धा परिस्थिती सामान्य होण्यासाठी जास्त वेळ लागण्याचा अंदाज अर्थतज्ञ वर्तवतायत। जेव्हा महागाई होते तेव्हा आरबीआय मागणी कमी करण्यासाठी आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये सुद्धा काही बदल करते। रेपो रेट वाढवून कर्ज आणखी महाग करण्याचा निर्णय आरबीआय कडून घेतला जाऊ शकतो। त्यामुळेच साहजिकच अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न सुद्धा आता महाग होऊ शकतं। एकंदरीतच पेट्रोल डिझेल महाग होणं ही फक्त सुरुवात असून महागाईचा मोठा दणका आगामी काळात बसण्याची भीती व्यक्त केली जाते। पण यामुळे घाबरून जाण्याची किंवा पॅनिक होण्याची गरज नाही। वस्तू महाग होतील म्हणून साठेबाजी करू नये असं आवाहन लोकांना केलं जात आहे। त्यानं महागाईचा मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यता असल्यानं ग्राहकांना आवाहन केलं जात आहे। तसंच दुकानदारांकडून ही साठेबाजी होणार नाही यासाठी सरकार कठोर पावलं उचलण्याची सुद्धा शक्यता आहे। या वाढत्या महागाईबद्दल तुम्हाला काय वाटतं? महागाईचा हा शॉक किती मोठा असणार आहे? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।